नमस्कार, मी प्रियांका विलास तळसणकर, विलास तस्कर यांची मुलगी. तर मी सध्या MBA करते आणि माझे बाबा जवळजवळ 22 वर्षांपासून फोटोग्राफी करतात. सुरुवात फोटोग्राफीची ॲक्च्युली लग्न समारंभ, वेगवेगळे कार्यक्रम यामधून झालेली. त्यानंतर मग त्यांना असं पहिल्यापासूनच पॅशन होतं की बाबा मी फोटोग्राफी करायची. गावाबद्दल त्यांना जास्त आपुलकी आहे अजून सुद्धा, आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यांना आताचं गावगाडा जो आहे, आताच्या गोष्टी ज्या विलुप्त होत चालल्या, शहरी भागात खूप जणांना माहिती नाही की बाबा गावाकडे नेमकं कसं असतं, त्याच्या चालीरीती काय आहेत, रोज कशी माणसं जगतात, त्यांच्या कुठल्या पद्धती आहेत, त्या शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतायत. आणि आमचं असंच असा मोठं आहे की आताची जी युथ जनरेशन आहे त्यांना खूप सारे, आता आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आले, सो आता AI चांगलं आहे, एकदम वाढत आहे. त्यामध्ये खूप गोष्टी ज्या गावाकडे अजून सुद्धा चालत आहेत त्या खूप माहितीच नाही आहेत लोकांना. म्हणजे जसं की शेतातली कामं असतील किंवा सणासुदीला जे काही पदार्थ बनत असतील घरी, जे परंपरेनुसार अजून सुद्धा चालत आहे, फक्त गावाकडं, ते आताच्या नवीन लोकांना माहिती नाहीये किंवा माझ्या जनरेशन मधल्या मुलांना मुलींना माहिती नाहीये. तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी माझे बाबा खूप प्रयत्न करतायत. त्यांची इच्छा आहे की सगळ्यांना गाव म्हणजे काय असतं नेमकं हे कळावं. तर त्यांचा हा प्रयत्न असा यशस्वी हो अशी माझी इच्छा आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन टू हिम. थँक्यू. नमस्कार, माझे नाव विलास दादू तळसणकर. माझं गाव खेडे, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. मी फोटोग्राफी व्यवसाय करतो. इथे 20 वर्ष झाली. आणि ते फोटोग्राफी करत असताना मला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये गेल्यावर मग ही गावाकडची माणसं दिसायला लागली. मग त्या ह्याच्यातनं मी त्यांचे फोटो काढत गेलो, त्यांचं जगणं टिपत गेलो. आणि मग हा प्रवास असा चालू झाला. आणि नंतर मग कळालं की ह्या अजून गोष्टी आहेत की काही घरं बदलायला लागली, गावं बदलायला लागली, माणसं बदलायला लागली. मग वाटलं की हे जपून ठेवायला पाहिजे, कारण हे हळूहळू बंद व्हायला लागले. ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये माणसं माणसाशी बोलायची बंद झाली, फोनवर बोलतायत, पण जवळ जाणं कमी झालं. म्हातारी माणसं कमी झाली, लुगडंवाली कमी झाली, लिंगवाली कमी झाली माणसं. आणि मग हे पुढच्या पिढीला कसं कळणार, म्हणून मग मला वाटायला लागलं की हे करणं खूप गरजेचं आहे. आणि कोण करत नाही जास्त करून. आणि मग म्हटलं हे आपलं काम आहे, तर आपण हे टिपून ठेवणं गरजेचं आहे. मग त्या ह्याच्यातनंच हा प्रवास चालू झाला. आणि त्याच्यानंतर मी रील